टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शंभूराजे देसाई आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। राजे, महत्त्वाचा प्रश्न आहे की जे काही घडलंय नागपुरामध्ये आणि संभाजीनगरमध्ये, विशेष करून कबरीचं जे प्रकरण आहे, पर्यटन घटल्याची माहिती मिळते। तुम्ही पर्यटन मंत्री आहात, कशा पद्धतीने या सगळ्यांचा मार्ग लागणार आहे? कसं आहे, मी मगाशी देखील सांगितलं, ज्या क्रूर कर्मा औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अनन्वित छळ करून मारलं, ते हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही। कटकारस्थान करणाऱ्या, स्वराज्य उद्ध्वस्त करण्याचा विळा उचलून दिल्लीतनं महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या औरंगजेबाचं कसलंही निशाण हे महाराष्ट्रात राहू नये, ही शिवसेनेची भूमिका आहे। पण शिवसेना यासाठी त्या कबरीला ज्या आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, केंद्र सरकारच्या ज्या विभागाचं ह्याला संरक्षण आहे, ते संरक्षण त्या विभागानं काढून घ्यावं, यासाठी संसदीय मार्गानं, कायदेशीर मार्गानं, सनदशीर मार्गानं शिवसेना त्याचा केंद्रामध्ये पाठपुरावा करेल। शिवसेनेचे दिल्लीतले खासदार त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर मंत्र्यांकडे त्याचा पाठपुरावा करतील। संघाने जी भूमिका मांडली, संघ म्हणते की औरंगजेबची जी कबर आहे ती संयुक्तिक नाही आहे, या सगळ्यांना धरून नाही आहे, आणि विश्व हिंदू परिषद आणि त्यासोबत बजरंग दलचे देखील त्यांनी कान टोचले। नाही बघा, मी मगाशी देखील सांगितलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या एक वेगळी स्वतंत्र स्वतःची विचारधारा घेऊन काम करणारं संघटन आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर RSSची शिवसेनेची मतं जरूर एक आहेत, परंतु शिवसेना एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आणि स्वतंत्र राजकीय पक्षाला स्वतंत्र आपले विचार देखील आहेत। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जरूर RSS आणि शिवसेना ही हातात हात घालून काम करतात, परंतु औरंगजेबाच्या कबरी बाबतीत आमची भूमिका शिवसेना म्हणून, पक्ष म्हणून आम्ही मांडलेली आहे, सभागृहामध्ये मांडलेली आहे, सभागृहाच्या बाहेर आंदोलन करून सुद्धा मांडलेले, त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत। ओके, बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रवी साखरकर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।